महत्त्वाची अपडेट आहे। कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांचे दुधाने पाय धुतल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। गुरुपौर्णिमेला पटोलेंचे दुधाने पाय धुतल्याचा व्हिडिओ आहे आणि हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। काँग्रेस विचारधारेविरोधात पटोलेंची कृती असल्याचा आरोप आता केला जातोय। गुरुचा सन्मान हा योग्यच आहे, पण राजकारण्यांचे पाय धुणं नेमकं कशाला? पुण्यात भाजपच्या माजी नगरसेविकांना सुद्धा शाळेतील मुलांकडून पाय धुवून घेतले होते। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत पाटील आपल्या सोबत आहेत। सुशांत, नक्कीच आपण पाहत आहोत आपल्या चॅनलवर की एका ठिकाणी नाना पटोलेचे पाय दुधाने धुतानाचे व्हिडिओ व्हायरल झालाय, फोटो व्हायरल झाले। तर दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय भाजपच्याच नगरसेविका हे सुद्धा शाळेतील एका पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील मुलांकडून, विद्यार्थ्यांकडून, लहान चिमुकल्यांकडून पाद्यपूजन पाय धुवून घेतानाचे। मात्र हे दोन्ही व्हिडिओ, एक काँग्रेसचा एक भाजपचा, पण हे कितपत योग्य आहे की अशा पद्धतीने त्या लहान मुलं तसेच या कार्यकर्ते हे पाय धुतानाचे? नक्कीच आपण म्हणावं की गुरु आहेत किंवा काही आहेत अशांचा आपण पूजन करतो वगैरे। मात्र हे राजकारण्यांचे जे कार्यकर्ते राजकारण्यांना अशा पद्धतीने गुरु मानतात, त्यांचे पाय धुतात, तसंच या चिमुकल्यांना, तर ह्या राजकारण्यांना अशा पद्धतीने त्यांचे सन्मान तर नक्कीच द्यायला पाहिजे, ते लोकप्रतिनिधी आहेत वगैरे, पण अशा पद्धतीने व्हिडिओ काढणं किंवा अशा पद्धतीने पाय धुणे दुधाने वगैरे हे कितपत योग्य आहे? कारण आपण अनेक ठिकाणी पाहिलंय की हे राज्यकर्ते किंवा अशा पद्धतीने वागणूक देतात, हेटाळणी करताना किंवा शिवीगाळ करताना देखील किंवा मनमानी पद्धतीने अगदी अशा पद्धतीने वागतानाही आपण पाहिलेले आहेत अनेकांनी। त्याची कारणच ही आहेत का की अशा पद्धतीने जे काही लोकांनी यांना डोक्यावर चढवलेले आहेत किंवा काय अशा ह्या त्यांच्या ज्या वागणुकीतून त्यांना एकदम डोक्यावर चढवून बसवणं किंवा त्याच्यामुळे त्यांची जी वृत्ती होते की आपणच काही आहोत, तर ह्या सगळ्या गोष्टी हे कितपत योग्य आहे की त्यांना हा मान देणं गरजेचं आहे, मात्र अशा पद्धतीने त्यांचे पाय धुणे वगैरे हे कितपत असावं असं म्हटलं जातं। आणि ह्या फोटोजवर, ह्या सोशल मीडियावर आलेल्या बातम्यांवर अशा पद्धतीने काही ठिकाणी तर जनतेने फार वाईट पद्धतीने त्यांच्यावर रिॲक्शन देखील दिलेले आपण पाहत आहोत। नक्कीच सुशांत, नेमक्या काय आता प्रतिक्रिया उमटतात राजकीय वर्तुळामध्ये बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ही दोन दृश्य आपण बघू शकतो। एका ठिकाणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचे दुधाने पाय धुतल्याचा व्हिडिओ हा आहे। कार्यकर्त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी दुधाने हे त्यांचे पाय धुतलेले आहेत। दुसरीकडची ही दृश्य आहेत भाजपाच्या माजी नगरसेविका, त्यांचेही शाळेतील मुलांनी पाय धुतले। विद्यार्थ्यांकडून पाय धुवून घेणं हे योग्य आहे का, अशा प्रतिक्रिया सध्या उमटतायत। सोबतच काँग्रेस विचारधारेच्या विरोधात नाना पटोले यांची ही कृती असल्याचा आरोप सुद्धा केला जातोय।